नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर सी प्रोग्रामिंग सिरीजचा आज आहे डे नंबर 18 आणि आजच्या दिवशी आपण शिकणारे अल्फाबेट पॅटर्न आणि एक लास्टला एक थोडासा एक नंबर पॅटर्न पणचा क्वेश्चन आहे. म्हणजे की स्क्वेअर फॉर्ममध्ये आपल्याला जे प्रिंट करायचे अल्फाबेट्स आणि एक नंबर पॅटर्न ते सगळे पॅटर्न आधी अंडरस्टँड करून घेऊ. म्हणजे स्क्वेअर पॅटर्नचे मागचं एक लेक्चर आणि दुसरं लेक्चर असे दोन लेक्चर आपले स्क्वेअर पॅटर्नचे होऊन जातील. मग पुढचे आपण ट्रायंगल पॅटर्नवर मूव्ह करू. सगळ्यात पहिलं बघा आपल्याला अल्फाबेट पॅटर्न म्हणजे काय की जिथं ABCD फॉर्ममध्ये काय स्क्वेअर फॉर्ममध्ये आपल्याला जिथं प्रिंट करायचं असेल ते पॅटर्नला काय म्हणतो आपण अल्फाबेट पॅटर्न म्हणतो. जसं की हा एक पॅटर्न याला जर मला प्रिंट करायचं आहे तर काय करता येईल. सगळ्यात पहिले तुम्हाला स्टेप काय सांगितली मी स्टेप 1 मध्ये जो पॅटर्न दिसतो तुम्ही काय करा त्याला टेबलमध्ये टाका. टेबलमध्ये टाकल्यानंतर मला सगळ्यात पहिले काय मिळतं की त्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज किती आहे आणि नंबर ऑफ कॉलम किती आहे. रोज कशाने डिनोट करतो मी आयने, कॉलम कशाने डिनोट करतो जेने. तर जे इज इक्वल टू 1, जे इज इक्वल टू 2, जे इज इक्वल टू 3, जे इज इक्वल टू 4, जे इज इक्वल टू 5. नंतर काय आय इज इक्वल टू 1, आय इज इक्वल टू 2, आय इज इक्वल टू 3, आय इज इक्वल टू 4, आय इज इक्वल टू 5. हे काय झाले रो, हे काय झाले कॉलम. आता मला इथं प्रिंट काय करायचे की जो रो नंबर आहे 1 आहे ना तिथे सगळ्या कॉलमच्या ठिकाणी काय होतं ए प्रिंट होतं. रो नंबर 2 आहे ना सगळ्या ठिकाणी काय होतं बी प्रिंट होतं. रो नंबर 3 आहे ना त्याच्या सगळ्या ठिकाणी काय होतं CC प्रिंट होतं. रो नंबर 4 आहे ना त्याच्या सगळ्या ठिकाणी काय होतं डी प्रिंट होतं. रो नंबर 5 आहे त्या सगळ्या ठिकाणी काय होतं ई प्रिंट होतं. तर आता काय करायचं आहे मला जेव्हा आय इज इक्वल टू 1 आहे 1 2 3 4 5, आय इज इक्वल टू 2 आहे 1 2 3 4 5, आय इज इक्वल टू 3 आहे 1 2 3 4 5, आय इज इक्वल टू 4 आहे 1 2 3 4 5, आय इज इक्वल टू 5 आहे 1 2 3 4 5. म्हणजे या 1च्या ठिकाणी काय आहे जिथं जे आहे त्या प्रत्येक ठिकाणी काय होतं ए आपला प्रिंट होतं. म्हणजे मला काय करायचं इथं मला काय करायचं मी इथं काय करतो आपला कोड ब्लॉक्सला ओपन करतो. कोड ब्लॉक्सला ओपन केल्यानंतर मला सगळ्यात पहिले काय मिळाले की किती नंबर ऑफ रोज आहे आणि किती नंबर ऑफ कॉलम्स आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय करतो जे नंबर ऑफ रो आहे नंबर ऑफ कॉलम्स आहे त्यांना काय करतो फॉर लूपमध्ये टाकतो. एक रोसाठी असतो एक लूप आणि एक असतो कॉलमसाठी लूप. तर सगळ्यात पहिले काय करू स्टेप 1 मध्ये तेच आपण परफॉर्म करू की स्टेप 1 मध्ये मला काय करायचं की या फाईल सेव्ह करतो मी Ctrl+S आणि याला नाव काय देतो स्टार डॉट काय देतो स्टार 2.c नावाने फाईल सेव्ह करतो. केली स्टार 2.c नावाने फाईल सेव्ह केली. याच्यानंतर आता मला काय करायचं व्हॉइड मेन फंक्शनला स्टार्ट करायचं. त्याच्यानंतर काय मेन फंक्शनला स्टार्ट केल्यानंतर व्हॉइड मेन झाल्यानंतर मला मेन काम काय करायचे की फॉर हा काय रोसाठी लूप लिहितो मी. आता रोसाठी इंट आय इज इक्वल टू कुठून 1 पासून स्टार्ट करा. आय लेस दॅन कुठपर्यंत जायचं आहे आपल्याला आय लेस दॅन इक्वल टू किती 5 रो होते ना तर 5 पर्यंत जायचं आहे आणि आयला काय करायचं मला एक एकनी इन्क्रीमेंट करायचे. त्याच्यानंतर काय कॉलमसाठी जो लूप आहे कॉलमसाठी काय फॉर काय इंट जे इज इक्वल टू 1 पासून स्टार्ट करा. जे लेस दॅन इक्वल टू 5 पर्यंत जा आणि जेला काय करा तुम्ही एक एकनी काय करा एक एकनी इन्क्रीमेंट करा. काय करा एक एकनी इन्क्रीमेंट करा. केलं. त्याच्यानंतर काय करायचं मला की आय कशासाठी आहे आय हा लूप कशासाठी आहे आय हा लूप आपला असेल रोसाठी हा असेल जेसाठी. आता काम काय करायचं मला की जेव्हा रो नंबर 1 नंतर सगळ्या ठिकाणी ए प्रिंट झाला पाहिजे. रो नंबर 2 आहे नंतर सगळ्या ठिकाणी बी प्रिंट झाला पाहिजे. रो नंबर 3 नंतर सगळ्या ठिकाणी काय CC प्रिंट झाला पाहिजे. रो नंबर 5 आहे ना तर 5 वेळेस काय झालं पाहिजे CC प्रिंट झाला पाहिजे. मला रो नंबर किती आहे 5 रो ए मिळाले 5 कॉलम ए पण मला मिळालं. आता ABCD याला कसं काय प्रिंट करायचं म्हणजे जशी तुमची रो चेंज होती तसं तुम्ही कसं काय रो चेंज झाल्यानंतर तुम्ही कसं काय त्या याला चेंज करू शकता. म्हणजे की ए नंतर लगेच बी आला पाहिजे, बी नंतर काय आला पाहिजे सी आला पाहिजे, सी नंतर काय आला पाहिजे डी आला पाहिजे. तर थोडंसं तुम्हाला याच्यामध्ये लॉजिक लावावं लागेल आणि हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड पण वाटतं जे इनिशियल लेवलला आहे त्यांना. तर सगळ्यात पहिले काय इथं मी काय करतो आपला इपिक पेन आहे त्याला मी खोलून आपण थोडं व्यवस्थित समजून घेऊ या गोष्टी. याचं लॉजिक क्लिअर होणं खूप जास्त गरजेचं आहे. आलं. तर हे जे आपलं आहे याच्यामध्ये बघा आपल्याला समजायचं काय आहे पहिलं लक्षात घ्या की मला काय करायचं आहे जेव्हा माझा आय इज इक्वल टू 1 आहे तेव्हा मला काय समजलं की जे इज इक्वल टू 1 2 3 4 5 सगळ्या ठिकाणी काय आपलं सगळ्या ठिकाणी काय सगळ्या ठिकाणी आपले काय कॅरेक्टर प्रिंट होत आहे. तर मला काय इथं कोणती स्पेसेस आणि स्टारवाली इफ आणि एल्सवाली कंडिशन लावायची का नाही. मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगाल इफ आणि एल्समध्ये कशी कंडिशन लावायची. इथं मला काय समजलं जेव्हा आय इज इक्वल टू 1 आहे तेव्हा जे इज इक्वल टू 1 2 3
4 आणि 5ला सगळ्या ठिकाणी काय आपलं ते कॅरेक्टर प्रिंट होते. मग मला आधी असं काय लूपच्या आधीच एक इनिशियलाइज करावं लागेल का? लूपच्या आधीच एक इनिशियलाइज करावं लागेल. जसं ए इनिशियलाइज केलं मी, काय केलं की जसं की आता पहिली रो आली त्याच्यानंतर या एला काय करा तुम्ही उरलेला 5 वेळेस प्रिंट करा. काय करा, ए आला त्याला काय करा तुम्ही 5 वेळेस प्रिंट करा. नंतर काय आला बी आला त्याला 5 वेळेस प्रिंट करा. नंतर काय आला सी आला त्याच्यात हे प्रिंट करा. तर तुम्ही मला सांगा म्हणजे की असं काय रिलेशन फाइंड करू शकतो की जेणेकरून आपला काय होईल की जसं की पहिली रो आली ना तेव्हा ए स्टार्ट होईल आपला आणि तो 5 वेळेस प्रिंट होईल. नंतर दुसऱ्या रोमध्ये जाण्यासाठी ए मध्ये असं काय ॲड केलं की माझं काय होईल, ए मध्ये असं काय ॲड केलं की माझं काय होईल बी मध्ये जाईल. तर ए मध्ये एक ॲड केलं तर काय होईल आपलं, ए मध्ये एक ॲड केला तर आपण बी मध्ये जाऊ शकतो. म्हणजे आता हे कसं होईल सर, म्हणजे की इनिशियली ए पासून स्टार्ट करावं लागेल, नंतर दुसरी रो आली बी पासून स्टार्ट करावं लागेल, नंतर तिसरी रो आली सी, नंतर डी, नंतर ई, असं आपण करू शकतो. पण कॉलममध्ये पण ते काय सेम आपलं काय झालं पाहिजे प्रिंट झालं पाहिजे. कॉलममध्ये काय सेम प्रिंट झालं पाहिजे. मग एक वे असा आहे याला, वे असं आहे काय मी काय करतो की जी रो नंबर आहे ना त्याला काय करतो कॅरेक्टर करून देतो. आपण असं थोडं चेंज करून बघू की कॅर मी काय केलं आय इथे काय करतो आयमध्ये काय करतो ए पासून स्टार्ट करतो, काय ए पासून स्टार्ट करतो आणि न्यायचं कुठपर्यंत मला जसं की ई पर्यंत न्यायचं आहे, ई पर्यंत न्यायचं आहे आणि आयला काय करायचं एक एकने प्रिंट करायचं आहे. आणि इथं काय करतो की या कॉलममध्ये काय झालं पाहिजे ते आयमध्ये जे कॅरेक्टर आहे ते काय एका कॉलममध्ये आपलं प्रिंट झालं, एका रोमध्ये प्रिंट झालं पाहिजे. तुम्ही इथं काय करतो प्रिंट एफ काय करतो प्रिंट एफ %d आणि आयमध्ये जे कॅरेक्टर आहे ते काय करा तुम्ही आता प्रिंट करा. बघू आपला पॅटर्न येतोय का नाही. F9 याच्यानंतर काय करायचं आपल्याला एक क्लोज करून द्यायचं आहे आणि ह्या लूप ब्रेक झाल्यानंतर काय पाहिजे आपला अजून प्रिंट एफ, कारण एक न्यू लाईन माझी पाहिजे तर प्रिंट एफ काय करावं लागेल मला इथं /n करावं लागेल. काय करावं प्रिंट एफ /n. हे असं म्हणजे मी ट्राय नाही केलेलं पण आपण आता वेगवेगळ्या गोष्टी आता ट्राय करून बघू की काय होतंय आउटपुटमध्ये काय येते. तर आउटपुटमध्ये काय आलं नंबर आले म्हणजे ऑब्विसली आपलं काहीतरी चुकलंय. कुठं चुकलंय इथं % काय पाहिजे सी पाहिजे, कारण आपण काय प्रिंट करतोय कॅरेक्टरला प्रिंट करतोय. F9 केलं मी, F9 केलं बघा. पहिल्या याच्यात काय आलं ए प्रिंट झालं, दुसऱ्या याच्यात बी, नंतर सी, नंतर डी आणि नंतर ई प्रिंट केलं. इकडून समजलं मला की मी एक पॅटर्न बघितला. काय बघितलं इथं मी काय बघितलं एक पॅटर्न बघितला. त्या पॅटर्नमध्ये मला काय समजलं की मी जेव्हा आय इज इक्वल टू 1 होता माझा तेव्हा सगळ्या ठिकाणी काय ए आणि ए प्रिंट आहे. जेव्हा आय इज इक्वल टू 2 होता माझा सगळ्या ठिकाणी काय बी प्रिंट आहे. आणि जे इज इक्वल टू काय होता 1 2 3 4 आणि 5. थोडं व्यवस्थित लिहितो इथं. काय जे इज इक्वल टू कुठे जे इज इक्वल टू 1 2 3 4 आणि 5ला काय जेव्हा आय इज इक्वल टू 1 येतं जे इज इक्वल टू 1ला पण ए, जे इज इक्वल टू 2ला पण काय ए, जे इज इक्वल टू 3ला पण काय ए, जे इज इक्वल टू 4ला पण काय आणि 5ला पण काय ए. म्हणजे की जर मी काय केलं जर याला इनिशियलाइज करतानाच मी काय केलं ए पासून जर इनिशियलाइज केलं आणि त्याला काय केलं कॅरेक्टर जर केलं तर माझं जेव्हा रो नंबर 1 राहील तेव्हा सगळ्या ठिकाणी काय केलं मी त्या कॅरेक्टरला प्रिंट केलं. म्हणजे की लूप वाईज प्रिंट करण्यासाठी काय असतो आपला इनर लूप. ते इनर लूपमध्ये काय केलं मी त्या लूपमध्ये की जेव्हा आपलं एक काम आहे की तुम्ही जेमध्ये काय करा जे आता आपण रोवाला लूप आहे त्याच्यामध्ये काय केलं ए पासून स्टार्ट केलं. ते ए पासून स्टार्ट केलं तर तुम्ही काय करा त्याला ए पासून स्टार्ट केलं तर तुम्ही काय करा त्या रोलाच प्रिंट करत चाला. काय त्या रोलाच प्रिंट करत चाला. तर पहिलं काय होईल आपला ए एक ठिकाणी प्रिंट होईल. नंतर काय दुसरी रो जेव्हा चेंज झाली तेव्हा तुम्ही काय करा बीला प्रिंट करा. नंतर सी प्रिंटला प्रिंट करा. नंतर डी ला प्रिंट करा. नंतर ईला प्रिंट करा. किती वेळेस प्रिंट करायचे 5 वेळेस. 5 वेळेस मग मधला लूप काय कराल जेवाला लूप त्या कॅरेक्टरला 5 वेळेस प्रिंट करायचं काम करेल. काय करेल त्या कॅरेक्टरला 5 वेळेस प्रिंट करायचं काम करेल. हा एक झाला वे की ज्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की ज्याच्यात बघा सगळ्यात पहिले काय होईल की मी काय केलं आता की मला हे समजलं की माझा पॅटर्न काय राहणार आहे. माझा पॅटर्न असा आहे की मला काय करायचे जेव्हा आय इज इक्वल टू 1 आहे तेव्हा सगळ्या ठिकाणी काय पाहिजे ए. जेव्हा माझा आय इज इक्वल टू 2 आहे तेव्हा जे इज इक्वल टू 1 2 3 4 आणि 5. इथे सगळ्या ठिकाणी काय जेव्हा आय इज इक्वल टू 2 आहे तेव्हा काय बी आणि बी आहे.
जेव्हा आय इज इक्वल टू 3 आहे तेव्हा सगळ्या ठिकाणी काय सी 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 प्रिंट आहे. आय इज इक्वल टू 4 आहे तेव्हा काय आहे माझं डी 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 हा प्रिंट आहे. तर मला काय समजलं जसं जसं रोल नंबर बदलतो तसं काय बदलते कॅरेक्टर बदलते. पण आता इथं मला जसं रोला जर प्रिंट करायचं असतं तर मी काय आयला डायरेक्टली प्रिंट करून दिलं असतं. पण मी म्हणलो जर मी रोलाच जर काय केलं ए बी सी डीने जर इनिशियलाइज केलं कुठपर्यंत ई पर्यंत तर होऊन जाईल ना आपलं काम. तर मी काय केलं कॅर आय इज इक्वल टू काय केलं ए पासून स्टार्ट केलं म्हणजे की जेव्हा फर्स्टवाला चालेल तेव्हा काय तुमचं ए आपला इनिशियलाइज होईल त्याच्यामध्ये. आणि ए इनिशियलाइज झाल्यानंतर आपले खाली काय होईल त्या एला मला किती वेळेस प्रिंट करायचे 5 वेळेस प्रिंट करायचं. तर मी इथे काय होईल एक 5 वेळेस प्रिंट करायचं काम कोण आहे या एचे. आणि कशाला प्रिंट करायचं आहे जी आयमध्ये व्हॅल्यू आयमध्ये इनिशियल स्टेजला काय व्हॅल्यू आहे ए. मग ए लेस दॅन ई आहे का हो आहे. तर तुम्ही काय करा खाली आहे. खाली आल्यानंतर काय होईल इथे चेक होईल की 1 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का हो आहे. तर तुम्ही काय करा पर्सेंट सी आय म्हणजे आयमध्ये जे कॅरेक्टर आहे त्याला प्रिंट करा. तर इनिशियली काय झाला ए आपला एकदा प्रिंट झाला. नंतर काय होईल लूप आपला जे काय होईल इन्क्रीमेंट होईल जे इन्क्रीमेंट होईल काय होईल 2 होईल. काय 2 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का आहे. तर तुम्ही काय करा परत एला प्रिंट करा कुठं 1,2 वर प्रिंट करा. सेम जे इन्क्रीमेंट होऊन काय झाला 3 झाला. 1 आय काय राहणार आहे आपला 1 का कारण जोपर्यंत हा इनर लूप ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण आय इन्क्रीमेंट होणार आहे का आपला नाही. कारण ते लूपमध्ये काय होणार आहे कंटिन्युअसली ते काम होत राहील आणि काम झाल्यानंतर प्रिंट स्लॅश इन करून मग आपला आय काय होणार आहे इन्क्रीमेंट इथे होणार आहे. मग काय होईल ए परत प्रिंट होईल. आणि जसं इथं काय झाला 5 लेस दॅन इक्वल टू 5 झाला त्याच्यानंतर आय इन्क्रीमेंट होऊन काय झालं 6 झाला. जसं 6 झाला तसं काय होईल लूप आपला ब्रेक होऊन जाईल. हा लूप काय होईल ब्रेक होईल आणि प्रिंट स्लॅश इन करून काय होईल न्यू लाईन होईल. न्यू लाईन आल्यानंतर परत आय इन्क्रीमेंट होईल. आय इन्क्रीमेंट होऊन काय होणार आहे आता पहिला ए होता ए नंतर इन्क्रीमेंट होऊन काय होणार आहे A+1 म्हणजे बी आपला होईल. बी झाला म्हणजे काय इथं परत बी झाल्यानंतर इथं काय होईल परत माझं काय होईल बी झाल्यानंतर इथं चेक होईल की 1 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का आहे. तर तुम्ही काय करा पर्सेंट आयमध्ये जी व्हॅल्यू आयमध्ये काय बी तर बी आपला प्रिंट होईल. काय होईल बी आपला प्रिंट होईल. नंतर काय होईल आयमध्ये तर आता माहिती मला की आता आयमध्ये काय बीचे पण जेमध्ये आता काय तो 5 वेळेस प्रिंट करेल. जेव्हा जे इज इक्वल टू 1 होता तेव्हा एकदा झाला. नंतर जे इन्क्रीमेंट 2 झाला तेव्हा एकदा झाला. 3 झाला तेव्हा 4 झाला एवढा आणि 5 झालं तेव्हा पण काय झालं प्रिंट झाला. आय इन्क्रीमेंट आता काय होईल जे इन्क्रीमेंट होऊन काय होईल 6 आहे. 6 झाला काय लूप ब्रेक झाला. लूप ब्रेक झाल्यानंतर काय प्रिंट स्लॅश न्यू लाईनमध्ये येणार. न्यू लाईनमध्ये आल्यानंतर आय इन्क्रीमेंट होईल. आय इन्क्रीमेंट होऊन काय होईल आधी बी होता आता काय होऊन जाईल सी होऊन जाईल. मग सीला काय करतो 5 वेळेस प्रिंट करायला. जसं जसं जे वाढेल मधला लूप काय करतो त्या सीला त्या रोमध्ये 5 वेळेस प्रिंट करायचं काम करते. नंतर काय डीला पण काय करतो 5 वेळेस प्रिंट करायचं काम करेल. समजलं. ज्याला नेस्टेड फॉर लूपची कन्सेप्ट कळालेली आहे त्याच्यासाठी हे क्वेश्चन काहीच नाही म्हणजे आरामात तो करू शकतो. या कोडचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता कशासाठी आपण ते बघितलेलं आहे. याचा वे ना अजून एक वे म्हणजे तो थोडा कॉम्प्लिकेटेड आहे की ज्याच्यामध्ये ना काय करावं लागतं माहिती का दोन्ही यांच्यात आहे ना जसं की आता इथे ना मला काय करायचं आहे जसं तुम्ही इथं काय केलं की इथे कॅरेक्टर लूपला काय केलं तुम्ही कॅरेक्टरमध्ये चालवलं आणि त्या यालाच काय करत गेले तुम्ही जे लूपमध्ये कॅरेक्टर येणार आहे त्यालाच काय केलं प्रिंट केलं. पण मला आता असं नाही करायचं. मला काय करायचं माहिती का मला काय करायचं आहे की इथे ना मला काहीतरी याला नाही याला इंटिजर ठेवायचं. काय करायचं इंटिजर ठेवायचं इंटिजर आय आणि इंटिजर आय याला पण काय करायचं 1 पासून मला स्टार्ट करायचं आहे आणि 1 लेस दॅन इक्वल टू काय करायचं मला 5 करायचं आहे. आणि इथं काय करायचं आता मला काय करायचं 1 लेस दॅन इक्वल टू 5 आणि इथं काय करायचं आहे की मला आता असं काय लॉजिक लावता येईल की जे काय इंटिजर लूप आहे आपला इंटिजर लूप आहे पण मला काय करायचं त्या कॅरेक्टरला प्रिंट करायचं आहे. तर तुम्ही आस्की नंबर शिकलेला आहे तर आस्की नंबर जसं की आता मी तुम्हाला दाखवतो ह्या PDF मध्ये माझ्या या PDF मध्ये तुम्हाला मी आस्की नंबर काय असतो ते दाखवतो. इथं बघा आस्की नंबर जसे की काही असे कोड नंबर दिले गेलेले जागतिक स्तरावर त्याच्यामध्ये एला काय 97 आहे बीला काय 98 आहे. मग हे काय होतं एक इन्क्रीमेंटच होतं जसं जसं कॅरेक्टर चेंज होतं तसं तसं काय होतं इन्क्रीमेंटच होतं. तर मी असं काय लॉजिक लावू शकतो की जे नंबरमध्ये कन्वर्ट करून पण मला काय मिळेल माझं कॅरेक्टर मला त्या रोमध्ये स्पेसिफिक रोमध्ये मिळेल. तर त्याच्यासाठी एक लॉजिक बघा तुम्ही मी ते एक्सप्लेन करतो ते लॉजिक तसं तुम्हाला एक क्लिअर झालं दुसरं पण वेने तुम्हाला मी सांगतोय 2 मे तुमचे व्यवस्थित क्लिअर झालेले असेल. जसं की मला हे समजलं की रो किती आहे 1 पासून 5 पर्यंत आहे. पण जेव्हा आपली रो चेंज होते तेव्हा काय होते कॅरेक्टर चेंज होते. मग मी काय करतो एक नेम नावाचं
हे करतो आणि एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो, त्याच्यात कॅर असेल म्हणजे कॅरेक्टर आपल्याला प्रिंट करायचं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं काय राहतं, आपल्याला ए टाकायचं आहे ना, ए. मग ए मध्ये काय ॲड करावं लागेल आपल्याला, ए मध्ये तर लूप आला म्हणजे ए मध्ये तर 0 ॲड केला म्हणजे मला पहिला इनिशियली एच पाहिजे ना. मग मी काय केलं, ए इज इक्वल टू रो -1. रो -1 म्हणजे काय, जशी की रो माझी पहिल्यांदा काय राहणार आहे 1, 1 - 1 केलं काय 0. मग ह्या एला काय करा तुम्ही प्रिंट करा, काय करा एला प्रिंट करा. नंतर काय होतं, आपलं ते लूप आहे ना, मधला जो लूप राहतो काय करतो, एला 5 वेळेस प्रिंट करून, जो आपली नेम आहे त्याला काय करेल 5 वेळेस प्रिंट करून देईल. पण जेव्हा दुसरा रो होईल, जेव्हा आपलं काय होईल लूप ब्रेक होईल, लूप ब्रेक झाल्यानंतर प्रिंटफ स्लॅश एन रो इन्क्रीमेंट होईल, रो इन्क्रीमेंट होऊन काय होईल 2 होईल. पण त्या 2 मध्ये आता A+2 जर केलं तर काय होईल, तो सी देईल ना डायरेक्ट. पण मला काय पाहिजे A+1 पाहिजे. मग A+1 करण्यासाठी काय केलं मी रो -1. मग आता रो काय होणार आहे 2, 2 - 1 केलं म्हणजे काय मिळणार मला A+1. A+1 म्हणजे काय, एचा आस्की कोड किती 97 आणि हा एक 1 ॲड झाला त्याच्यामध्ये 98. आणि 98 म्हणजे काय राहणार आहे बी. आणि हे काय कॅरेक्टर आहे म्हणजे %C आणि तो त्याच्यात जर नंबर 98 आलेला असेल तर कॅरेक्टर काय प्रिंट करायला आपलं बी इथे प्रिंट कराल. म्हणजे की आता मला काय करावं लागणार आहे, मी रिलेशन कसं फाइंड केलं, रिलेशन काय फाइंड केलं की आपल्याला आता आहे ना की कॅरेक्टर मध्ये फॉर लूपमध्ये ना कॅरेक्टर नाही टाकायचे इनिशियलाइज करताना. इथं काय करतो मी कॅर, इथं काय करतो नेम नावाचं एक व्हेरिएबल बनवतो, त्याच्यामध्ये इनिशियली काय करतो ए आणि प्लस काय करायचं मला प्लस, मला याच्यामध्ये मी बघितलं की जो आय आहे त्या I-1 केल्यानंतर इनिशियली सगळ्या जेव्हा 1 राहील तेव्हा काय राहील 0 राहील. नाही तर डायरेक्टली काय होऊन जाईल A+1 म्हणजे बी पासून सुरुवात होईल. पण मला बी पासून पाहिजे का नाही, त्याच्यापेक्षा काय केलं मी I-1 म्हणजे की A+0 म्हणजे ए पासून काय केलं मी इनिशियलाइज केलं. आणि जेव्हा लूप चालतोय त्या एला मला किती वेळा प्रिंट करायचे, एला मला प्रिंट करायचं किती वेळेस, एला मला 5 वेळेस प्रिंट करायचं. इथं काय केलं मी प्रिंटफ काय केलं मी ए मध्ये काय टाकलं मी आता कॅरेक्टर प्रिंट करायचं ना मला %C नंतर मला कशामधले नेममध्ये जो डेटा आहे त्याला काय करतो मी 5 वेळेस प्रिंट करा, काय आला 5 वेळेस प्रिंट करा. तर मी तर काय केलं F9 दाबलं तर बघा सेम पॅटर्न जो मागं होता तो सेम पॅटर्न मला काय इथं आता मिळालेलं आहे. समजलं कसं होतं. तर याला पण तुम्ही काय करू शकता, एक लिहू शकता की मी तुम्हाला एकदा ड्राय रन करून दाखवतो की ह्या ॲक्च्युअलमध्ये काम कसं करतोय. तर काम करताना सगळ्यात पहिलं बघा की पहिलं मी एक केलं की मला मी बघितलं की रो नंबर चेंज होतं, तसं काय होतं आपलं कॅरेक्टर चेंज होतं. तर मी काय केलं जसं रो बदलणार तसंच त्याच्यात मी काय केलं एक इनिशियलाइज केलं डायरेक्टली कॅर I=A पासून ते पर्यंत मी लूप चालवला. जसा रो नंबर चेंज झाला तसंच नवीन कॅरेक्टर आपले 5 वेळेस प्रिंट केले आणि 5 वेळेस प्रिंट करण्यासाठी काय होतं इनर लूप होता. पण आता मी काय केलं दुसऱ्या अप्रोचमध्ये बघितलं की मी असं करू शकतो का की दोन्ही ॲरे माझे काय राहणार आहे इंटिजर टाईपचेच राहणार आहे आणि त्याच्यामध्ये मी असं काय रिलेशन फाइंड करू शकतो रो आणि की म्हणजे रो नंबर चेंज झाल्यानंतर मला काय पाहिजे, रो नंबर चेंज झाल्यानंतर माझं काय पाहिजे, रो नंबर जसा चेंज होतोय त्याच्यानंतर काय झालं पाहिजे, रो नंबर चेंज झाल्यानंतर माझं नवीन कॅरेक्टर मला आलं पाहिजे. तर सगळ्यात पहिलं मी काय केलं की इथं म्हणलो असं काय करता येईल, पहिलं तर मी बघितलं ए करून बघितलं, ए केलं तर रो नंबर झाल्यानंतर सगळ्या ठिकाणी मला ए दिसल. पण मला असं काय पाहिजे रो चेंज झाल्यानंतर काय पाहिजे नवीन कॅरेक्टर आला पाहिजे. म्हणजे पहिल्या रोमध्ये काय पाहिजे ए आला पाहिजे. मग ए आला पाहिजे ते इनिशियलाइज कडून करावं लागेल मला ए. पण दुसरा रो आल्यानंतर मला काय पाहिजे बी पाहिजे. म्हणजे ए मध्ये काय झाला पाहिजे +1 झाला पाहिजे, +1 झाला पाहिजे. पण इथं असं काय रिलेशन टाकू शकतो जेव्हा आपला आय काय दुसऱ्या रो म्हणजे I2 राहणार आहे, आय काय राहणार आहे 2 राहणार आहे मायनस असं काय करावं लागेल की मला त्याच्यामध्ये A+1 होईल. का कारण A+1 काय याचा आस्की नंबर काय 97 आहे आणि याचं काय 97 + 1 केलं म्हणजे काय 2 - 1 केलं म्हणजे काय 98. आणि या 98चा %C जर काढला म्हणजे कॅरेक्टर फॉर्ममध्ये बघितला तर तो काय राहणार आहे बी. आणि आपल्याला नेक्स्ट रोमध्ये काय पाहिजे होता बीच पाहिजे होता. म्हणून हे रिलेशन काय झालं आपलं इथं व्हॅलिड झालं. व्हॅलिड झाल्यानंतर काय केलं जे तुम्ही कॅरेक्टर नेममध्ये येते त्याला काय करा तुम्ही 5 वेळेस प्रिंट करा. आणि ते 5 वेळेस प्रिंट करायचं काम कोण करते, हा इनरवाला लूप काय करतोय त्या कॅरेक्टरला 5 वेळेस करायचं काम करतोय. कोणता हा इनरवाला लूप. म्हणजे हा लूप चालतो कसा आहे सगळ्यात पहिलं I=1 पासून शाला 1 < (5) आहे का आहे. इथं काय करा तुम्ही A+1 - 1 काय झाला 1 - 1 0 म्हणजे की कॅरेक्टरमध्ये काय झालं ए माझा आला. आता ए आल्यानंतर काय J=1 पासून लूप स्टार्ट झाला J<5 आणि त्या एला काय केलं मी एला मी काय केलं हा लूप किती वेळ चालणार आहे 5 वेळेस चालणार आहे. म्हणजे ए काय झाला आपला 5 वेळेस प्रिंट झाला. आणि 5 वेळेस प्रिंट झाल्यानंतर प्रिंटफ स्लॅश एन काय सांगतो न्यू लाईनमध्ये जा. न्यू लाईनमध्ये झाल्यानंतर आय इन्क्रीमेंट होईल. आय इन्क्रीमेंट होऊन काय होणार आहे 2 < (2) आहे का
हा इथं तुम्ही काय करा, इथं टाका ए प्लस 2 मायनस 1. 2 मायनस 1 म्हणजे काय 1. ए प्लस 1 म्हणजे काय होतं, ए प्लस 1. ए प्लस 1 म्हणजे तुम्ही बघशाल सर, ए प्लस 1 मी जर केलं तर ए प्लस 1. ए प्लस 1 म्हणजे 97 प्लस 1 98. 98 जेव्हा कॅरेक्टरमध्ये जेव्हा स्टोर होतं त्याचं बाय डिफॉल्ट तो काय समजतो, 98 म्हणजे बी. मग त्या बीला 5 वेळेस प्रिंट करायचं काम कोण करणार आहे, हा इनरवाला लूप करणार आहे. जसं 5 झालं, 6 झाल्यानंतर हा लूप ब्रेक होईल. लूप ब्रेक झाल्यानंतर परत काय होईल, न्यू लाईन येईल. न्यू लाईन आल्यानंतर आय आपला इन्क्रीमेंट होऊन 3 होईल. असं किती वेळा चालणार आहे, 5/5. म्हणजे प्रत्येक 25 पोझिशनवर जाऊन काय होणार आहे, तो डेटा आपला स्टोअर होणार आहे. तर हा झाला त्याचा दुसरा वे. आपल्याला असे खूप सारे पॅटर्न प्रिंट करायचे, पण तुमचं लॉजिक मेन क्लिअर पाहिजे. असं नाही की मी या गोष्टींमध्ये म्हणजे की असं नवीन नवीन गोष्टी मला शिकायला मिळत आहे. जेव्हा म्हणजे की क्वेश्चन मी ट्राय केलेले, पण जेव्हा मी तुम्हाला शिकवतो तर अजून जास्त कन्सेप्ट काय होतं आपल्या डेव्हलप होत असतं. आलं त्यांना. आता जसं की आता मला हे काय करायचं आहे, याला कसं प्रिंट करू आता मला ते सांगा. थोडा विचार करा आणि मग इथे व्हिडिओ पॉज करा आणि मग आन्सर सांगा आणि मग पुढं चाला. याला कसं सॉल्व्ह करू शकतो मी. तर सगळ्यात पहिलं बघा की मी तुम्हाला काय सांगितलं आहे, की जो पण पॅटर्न दिसतो त्याला काय करा तुम्ही टेबलमध्ये टाकून घ्या. टेबलमध्ये टाकल्यावर मला काय समजतं की ते नंबर ऑफ रोज किती. तर रोज मी बघितले टेबलमध्ये, तर 1 2 3 4 5. तर रो किती आहे, 5 आहे. कॉलम किती आहे, कॉलम किती, 5 आहे. मग सगळ्यात पहिलं लूपमध्ये काय होईल आपलं, सेम टू सेम फॉर इंट आय इज इक्वल टू 1 पासून लूपला स्टार्ट करा. आय लेस दॅन इक्वल टू काय होईल, 5 होईल. आणि आयला काय करा तुम्ही एक एकनी इन्क्रीमेंट करा. नंतर तुम्ही काय करा, फॉर इंट जे इज इक्वल टू 1 पासून लूपला स्टार्ट करा. जे लेस दॅन इक्वल टू काय करा, 5 करा. जेला काय करा, प्लस प्लस करा. हा जेवाला कशासाठी, कॉलम वाईज जाण्यासाठी. हा जेवाला कॉलम वाईज आणि रो वाईज जाण्यासाठी काय आपला आय आपला राहणार आहे. तर मी इथं काय करतो, आयवाला एक झाला, जेवाला एक झाला. इथं आता मला काय करायचं आहे, आता काय करायचं आहे मला, की जसं तुम्ही बघा जसं कॉलम नंबर चेंज होतोय ना, तसं काय होतं आपलं कॅरेक्टर पण चेंज होतं. जेव्हा जे इज इक्वल टू 1 आहे तर सगळ्या ठिकाणी ए दिसतोय. जे इज इक्वल टू 2 सगळ्या ठिकाणी बी दिसतोय. जे इज इक्वल टू 3 तर सगळ्या ठिकाणी सी दिसतोय. जे इज इक्वल टू 4 आहे तर सगळ्या ठिकाणी डी दिसतं. जे इज इक्वल टू 5 तर सगळ्या ठिकाणी काय ई दिसतं. म्हणजे कॉलम नंबर चेंज झाला म्हणजे काय होतं आपलं, कॉलम नंबर चेंज झाला म्हणजे काय होतं आपलं, की आपलं कॅरेक्टर काय होतं, चेंज होते. मग सर म्हणशाल तुम्ही जसं रोमध्ये चेंजेस केले होते की कॅर आय इज इक्वल टू 1 पासून तर ईपर्यंत गेले, सेम मी इथं करू शकतो. कुठं, इथे इनरवाल्या लूपमध्ये चेंजेस करायचे ना, कॉलमवाल्या लूपमध्ये चेंजेस करायचे. मग चेंजेस काय होईल इथं, चेंजेस फक्त एकच गोष्ट होईल, म्हणजे की फॉर तुम्ही काय करा इंट नाही येणार आता काय येईल, कॅरेक्टर करावं लागेल ना मला. जसं कॉलम चेंज होते तसं मला त्या कॉलमला काय करावं लागेल, प्रिंट करावं लागेल. म्हणजे मला इथं काय करावं लागेल, कॅर काय कराल मी, कॅर काय कराल इथं सी एच इज इक्वल टू काय करतो मी, नेम ए पासून इनिशियलाइज करतो आणि जायचं कुठे मला, सी एच लेस दॅन इक्वल टू ईपर्यंत जायचं आहे. आणि सी एचला काय करायचं, एक प्लस करायचं आणि त्या सी एचला काय करायचं इथं प्रिंट करून घ्यायचं. हे का केलं मी, कारण की मी बघितलं जसं कॉलम नंबर चेंज होते तसं तसं काय होतं, नवीन नवीन कॅरेक्टर आपलं येत जाते. नवीन नवीन कॅरेक्टर प्रिंट करायचं, तर मी काय केलं त्या कॅरेक्टरलाच रोमध्ये काय केलं, इनिशियलाइज कॉलममध्ये इनिशियलाइज केलं, कॉलममध्ये इनिशियलाइज केलं. तर याचा मला कोड कसा होईल ही एकदा बघा. कोडमध्ये काय करायचं आहे मला, या गोष्टींची अजून मी सांगतो तुम्हाला, या गोष्टींची अजून गरज नाही आपल्याला. म्हणजे की मी याला काय करतो, हा थोड्या वेळानं कट करून ठेवतो. मी काय करतो आता, याला काय करायचं आहे, मी तुम्हाला काय सांगितलं, फॉर जितके नंबर ऑफ रोज आहे आय इज इक्वल टू 1, आय लेस दॅन काय, आय लेस दॅन इक्वल टू काय होईल 5. आणि आयला काय करा तुम्ही एक एकने इन्क्रीमेंट करा. हा झाला रोसाठी. पण मी बघितलं जसं कॉलम नंबर चेंज होतं तसं काय होतं, कॅरेक्टर पण चेंज होतं. तर मी त्याला काय करतो, फॉर इंट जे इज इक्वल टू 1. पण आता मला काय करायचं आहे, की माझा कॉलम चेंज झाल्यानंतर, म्हणजे कॉलम चेंज झाला, जसं कॉलम चेंज झालं त्याला काय करायचं आहे, ए बी सी डी असं प्रिंट झालं पाहिजे. तर मी काय करतो, कॉलममध्येच काय करतो, कॅर सी एच इज इक्वल टू काय करतो ए, आणि नंतर काय करतो इथं चेक करतो. काय चेक करतो की सी एच लेस दॅन इक्वल टू कुठपर्यंत जायचं आहे मला, ईपर्यंत जायचं. आणि सी एचला काय करायचं मला, सी एचला काय करायचं आहे, एक एकने इन्क्रीमेंट करायचं. काय करायचं, एक एकने इन्क्रीमेंट करायचं.
इन्क्रीमेंट केल्यानंतर आता काय करायचं, जसं जसं कॅरेक्टर आपलं चेंज होतं तसं काय करायचं, कॅरेक्टरला मला प्रिंट करायचं म्हणजे प्रिंट टेप काय येणार आहे माझं, %C आणि कशाला प्रिंट करायचं मला, कशाला प्रिंट करायचं, CH म्हणजे काय, हा आपला कॉलमवाला, काय झाला कॉलमवाला. पाहिजे तर तुम्ही त्याला जे पण नाव देऊ शकता. इथून मागं सगळ्या ठिकाणी कॉलमला आपण काय नाव दिले, जे, तर जेच नाव आपण देऊन देऊ. पण जे कोणत्या टाईपचं आहे आता, कॅर, आणि आधी कोणत्या टाईपचं होतं आपला इंटिजर टाईपचा, त्यावेळी पण कसं करायचं हे तुम्हाला सांगतो मी. आता काय हा काय होईल की जसं तुमचं कॉलम चेंज होतं तसं काय होईल, हा आपला कॅरेक्टर पण चेंज होत चाला आणि ABCD असा पॅटर्न मला इथे पाहायला मिळेल. बघायचं इथं काय झालं आता, कॅर जे इज इक्वल टू, हां इथं सेमिकॉलन द्यायचा होता, झालं. F9 केलं मी, इथं पण एक सेमिकॉलन द्यायचा बाकी, इथं पण सेमिकॉलन, F9 केलं. आता बघा काय आलं, ABCD आलं. पण आता एकाच लाईनमध्ये आले, म्हणजे न्यू लाईनमध्ये जायचं, म्हणजे की मधला लूप ब्रेक झाल्यानंतर मला काय करायचं, न्यू लाईनमध्ये जायचं. तर न्यू लाईनमध्ये जाण्यासाठी काय करावं लागेल, इथं मला इथं ह्या इनरवाला लूप ब्रेक झाल्यानंतर काय करा तुम्ही, प्रिंट टेप काय करा, /n म्हणजे काय, तुम्ही आता इथे न्यू लाईनमध्ये जा. न्यू लाईनमध्ये गेले, F9 दाबला मी, ABCD म्हणजे काय की माझं जसं कॉलम चेंज होतं तसं बघा तुम्ही, कॉलम चेंज झाला. जसं की पहिला कॉलम आहे तर सगळ्या ठिकाणी ए प्रिंट आहे, दुसरा कॉलम आहे तर काय सगळ्या ठिकाणी BB प्रिंट आहे, तिसरा कॉलम आहे तर सगळ्या ठिकाणी काय C प्रिंट आहे, चौथा कॉलम आहे सगळ्या ठिकाणी DD, आणि लास्टला बघा सगळ्या ठिकाणी काय E आपला प्रिंट आहे. आलं देणार. तर हा एक पॅटर्न आहे जिथं काय करतोय मी, डायरेक्टली जे पॅटर्न तुम्हाला दिसतंय तसंच काय करा तुम्ही लूपमध्ये चेंजेस करत चाला. पण नाही सर, आम्हाला आहे ना तुम्ही जो मागचा अप्रोच सांगितला ना इथं, कोणता, दुसरा अप्रोच म्हणजे की ज्याच्यामध्ये तुम्ही काय करता, आस्की नंबर वगैरे चेक करून करत होता ना, ते करून दाखवा. म्हणजे जसा की हा कोड होता आपला मागचा, जिथं काय होतं, रो नंबर चेंज झाल्यानंतर कॅरेक्टर चेंज व्हायचं. मग आता इथं काय करू शकतो की आपण जसं कॅरेक्टर कॉलम नंबर चेंज झाल्यानंतर काय होईल, माझं काय होईल, कॅरेक्टर आपलं चेंज झालं पाहिजे. मग असं काय करू शकता, मग मी म्हणलो इथे 2 मिनिटांना आपण इथे जे करून बघू काय होते. F9 दाबला मी, जे का नाही होणार, कारण जे काय आहे आपला खालच्या स्कोपमध्ये. मग याला काय करतो सर, थोडंसं इथून काढतो आणि याला काय करतो, ग्लोबली डिक्लेअर करून देतो. ग्लोबली इंट जे, तुम्हाला शिकवाल मी ग्लोबल काय राहतं, लोकल व्हेरिएबल काय असतं, इंट जे, आणि याला काय करतो F9 करतो. तर आता बघा आपले काय हा पॅटर्न प्रिंट होतो का, व्यवस्थित नाही होते. का, कारण मी काय करतो %C_j-1, इथं जेमध्ये व्हॅल्यू येणार आहे का आपली, नाही आलं ना. तर तुम्ही आता काय करू शकता, मग सर तुम्ही एक काम करा ना, इथं प्रिंट करून बघा, इथं काय होतंय का बघू, इथं करून बघू आपण. म्हणजे की आता आपण अशा गोष्टी नवीन गोष्टी शिकत राहतो, जसं जसं प्रोग्राम येईल तसं करून बघू. मग सर तुम्ही जसं की रो नंबर आल्यानंतर एला तुम्ही इनिशियलाइज करून त्या एला तुम्ही 5 वेळेस प्रिंट करत होते. आता तुम्ही काय करा सर, की जे कॉलम जसं चेंज होतं तसं काय करा तुम्ही, त्याला चेंजेस करा. मग इथं होतंय का बघू आपण. तर बघा ABCD म्हणजे आपलं काय की ती कंडिशन जी वरती लिहिली होती ती आता काय करावं लागेल मला, त्या इनरवाल्या लूपमध्ये टाकावे लागेल. का, कारण तुमचा कॉलम नंबर जसा चेंज होतोय तसं काय होतंय, तुमचं कॅरेक्टर जे आहे ते पण काय होते, चेंज होतं. आणि 1 नंबर इथे सगळ्या ठिकाणी ए दिसत आहे, 2 नंबर इथे सगळ्या ठिकाणी काय BB दिसत आहे, 3 नंबर इथे सगळ्या ठिकाणी काय कॉलम नंबरला CCC दिसत आहे, नंतर 4 नंबरला DDD आणि 5 नंबरला काय E दिसत आहे. आलं ना. तर हा झाला त्याचं लॉजिक. दोन्ही अप्रोचने आपण बघितलं कसं काम करते. म्हणजे सगळ्यात पहिले काय होईल, I=1, काय 1<=5 आहे का, हो आहे. तर तुम्ही काय करा, J=1 पासून चेक करायला सुरुवात करा. 1<=5 आहे का, हो आहे. तर तुम्ही काय करा, A+J-1, A प्लस काय करा J-1, J मायनस म्हणजे J मध्ये काय व्हॅल्यू इनिशियली 1, 1 - 1 केलं म्हणजे काय 0. मी त्या नेमला काय केलं, प्रिंट केलं. नेमला प्रिंट केल्यानंतर मला सांगा सगळ्यात पहिली काय व्हॅल्यू मिळेल मला, ए किती वेळेस प्रिंट होईल, ए आपला प्रिंट होईल किती वेळेस प्रिंट होईल, 5. ए आपला किती वेळेस प्रिंट होईल, एकदाच प्रिंट होईल. का, कारण इथं नेममध्ये जी व्हॅल्यू ती आपण प्रिंट झाली. मग हे झाल्यानंतर जे काय होईल, इन्क्रीमेंट होईल. जे इन्क्रीमेंट झाल्यानंतर काय 2<=5 आहे का, आहे. तर तुम्ही काय करा, A+2-1 म्हणजे A+1. म्हणजे जेव्हा तुम्ही आता काय करता, कॉलम चेंज करताय, तुमची रो भले 1 आहे पण तुम्ही जेव्हा कॉलम चेंज करताय त्याच्यानंतर काय होणार आहे, A+1 म्हणजे काय
बी कॅरेक्टर आपला प्रिंट होईल, बी कॅरेक्टरमध्ये तुम्ही प्रिंट करा. मग असं सी येईल, नंतर डी येईल, नंतर येईल, असे काय होतील एका रोमध्ये जेव्हा तुम्ही कॉलम चेंज करता तेव्हा काय होईल आपले आपले काय होतील कॅरेक्टर पण तिथे चेंज होत चालतील. समजलं. हा एक क्वेश्चन आहे. आपण कोड कसा लिहिला त्याला महत्त्व द्या. बाकीचं तुम्ही समजू शकता, याच्यात काय जास्त डिफिकल्टी नाही. स्क्वेअर पॅटर्नमध्ये डिफिकल्टी केव्हा जेव्हा डायमंड आणि सिम्पल पिरॅमिड पॅटर्न येतील तेव्हा जास्त डिफिकल्टी आला द्या ना. आता त्याच्यानंतर आता मला काय बघायचं आहे, नेक्स्ट जे मला बघायचं आहे हा पॅटर्न आपला झालेला आहे. नंतर काय एक असा एक क्वेश्चन आहे, जेवढे इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे मी सगळे क्वेश्चन इथं आणण्याचा प्रयत्न करतो, कारण मेन काम काय आहे आपले लॉजिकली जास्त बिल्ड झालं पाहिजे. आणि मी स्क्वेअर पॅटर्नवर 2 लेक्चर घेतले, असेच ट्रायंगल पॅटर्नवर 2 ते 3 लेक्चर घेईल. नंतर ट्रायंगल स्टार पॅटर्न असतो आणि नंबर पॅटर्न असतो, दोन्ही मिक्स करूनच घेईल. त्याच्यानंतर सिम्पल पिरॅमिडचा एक दोन क्वेश्चन घेईल आणि डायमंड पॅटर्नचा 1-2-3 क्वेश्चन घेईल. असे म्हणजे तुमचे पॅटर्न प्रिंटिंग सगळे बेसिक इथे कव्हर होऊन जाते. C++ मध्ये अजून ॲडव्हान्स शिकू आपण, आलं त्यानं. आता काय इथं काय होतं माहिती का, 1 2 3 4 5 नंतर 6 7 8 9 10 म्हणजे इनिशियलाइज मला 1 पासून करावं लागेल. मग त्या 1ला काय करेल तो लूप पहिल्यांदा प्रिंट करेल. काय करेल प्रिंट करेल. प्रिंट केल्यानंतर जसं जसं आपलं पुढे चेंज होत आहे ना, म्हणजे की जसं कॉलम चेंज होतं त्या कॉलम चेंज झाल्यानंतर बघा तुम्ही आपलं काय होतं एक एक इन्क्रीमेंट होतं. काय होतं एक एक इन्क्रीमेंट होतं. मग याला कसं काय करायचं सर, हा क्वेश्चन थोडा डिफिकल्ट आहे. मग आपण एक काम करू ना, याला काय करू, मी काय करतो एक इनिशियलाइज करून देतो व्हॅल्यू. काय व्हॅल्यूला काय करतो इनिशियलाइज करतो. इनिशियलाइज करून काय होईल, जसं की मी आता काय करतो एक नम नावाचं एक व्हेरिएबल करतो ज्याच्यात इनिशियलाइज काय राहणार आहे 1 आपला इनिशियलाइज राहणार आहे. आणि जेव्हा तुमचा लूप चालतोय फॉर इंट आय इज इक्वल टू काय करतो मी 1, कारण आपले किती 5 आणि 5 आहेत. आय इज इक्वल टू 1, आय लेस दॅन इक्वल टू काय केलं मी 5 आणि आयला काय केलं मी 1 प्लस करून दिलं. नंतर काय केलं मी, नंतर फॉर इथं काय केलं इंट जे इज इक्वल टू 1, जे लेस दॅन इक्वल टू 5 आणि जेला काय केलं मी 1 इन्क्रीमेंट करून दिलं. इथं काय करायचं मला प्रिंट टेप काय करायचं आहे मला, प्रिंट टेप आता नमला प्रिंट केलं म्हणजे की तुमचा पहिल्यांदा काय येईल 1. प्रिंट टेप काय केलं मी नमला प्रिंट केलं. काय केलं प्रिंट टेप काय केलं नमला प्रिंट केलं. नमला प्रिंट केल्यामुळं काय होईल सगळ्यात पहिलं की जेव्हा तुमचं काय आय इज इक्वल टू 1 आहे, 1 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, हो आहे. तर जे लेस दॅन इक्वल टू जे इज इक्वल टू काय 1 आहे, 1 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, आहे. तर तुम्ही काय करा त्या 1ला प्रिंट करा. 1 काय होईल प्रिंट होईल. पण 1 प्रिंट झाल्यानंतर मला काय पाहिजे माहिती का, आपला जसा कॉलम चेंज होईल, कॉलम चेंज झाला म्हणजे काय जे जेव्हा इन्क्रीमेंट होईल म्हणजे ह्या स्टेटमेंट नंतर कॉलम आपलं जे इन्क्रीमेंट होणार आहे ना, तर त्याच्या आधी मी काय करतो नम आपण जे व्हॅरिएबल बनवलं त्याला काय करून देतो प्लस प्लस करून देतो. प्लस प्लस म्हणजे काय ती व्हॅल्यू 1 इन्क्रीमेंट करून देतो. का, कारण इथं बघा काय 1 नंतर 2 नंतर 3 नंतर 4 नंतर 5 जसं कॉलम चेंज होतं तसं काय होते आपला नंबर पण काय होतं 1 इन्क्रीमेंट होतं. काय होतं 1 इन्क्रीमेंट होलं. मी काय केलं नम प्लस प्लस करून दिलं आणि या ब्रॅकेटला क्लोज केलं आणि इथं काय केलं प्रिंट एफ स्लॅश एन. प्रिंट एफ काय केलं स्लॅश एन. प्रिंट एफ स्लॅश एननी काय झालं सांगा बरं मला. प्रिंट एफ स्लॅश एननी बघितलं की जेव्हा 1 2 3 4 5 म्हणजे की जेव्हा आपलं काय जे इज इक्वल टू 1 चालेल मग इथं 1 प्रिंट होईल. एन प्लस प्लस 1 केल्यामुळे काय होईल 2 होईल. मग जे पण इन्क्रीमेंट होईल म्हणजे इन्क्रीमेंट होईल 2 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का. मग नममध्ये जी व्हॅल्यू काय आहे आता नम व्हॅल्यू पहिली 1 होती नंतर वाढून काय झाली 2 प्रिंट होऊन जाईल. नंतर जसा पुढं लूप जाईल 3 प्रिंट होईल, नंतर 4 प्रिंट होईल, नंतर 5 प्रिंट होईल. जसं जे 5 झाला जे 5 झाल्यानंतर काय होईल 6 होईल. 6 झाल्या लूप ब्रेक होईल. लूप ब्रेक झाल्यानंतर काय प्रिंट एफ स्लॅश एन होऊन नंतर काय होईल नममध्ये करंट व्हॅल्यू काय राहणार आहे आपली लास्टला 5. मग जेव्हा तुमचं परत लूप चालेल त्यावर इनिशियली व्हॅल्यू काय मिळेल मला 5 नंतर काय रे 6 होईल ना. जसं जे इन्क्रीमेंट झालं तसं नम प्लस प्लस होऊन काय होईल 6 होईल. मग 6 7 8 9 10 11 12. मग सर म्हणशाल तुम्ही याचा कोड करून दाखवा म्हणजे अजून जास्त क्लिअर होईल. काय होतं अजून जास्त क्लिअर होतं. तर इथं काय करतो मी क्लोज टूलवर. इथं कसं होईल आता इथं काय करतो मी आता मी इथं कोडमध्ये काय करतो सगळ्यात पहिलं मला सांगा या गोष्टी काय करतो मी हटवून देतो. आपलं काय सगळ्यात पहिलं तुम्हाला काय सांगितलं आहे की फॉर काय इंट आय इज इक्वल टू काय करा 1 पासून लूपला स्टार्ट करा. आय लेस दॅन इक्वल टू जेवढे नंबर ऑफ रो आहे तेवढे लिहा आणि आयला काय करा तुम्ही 1 1 इन्क्रीमेंट करा. नंतर काय होतं आपलं फॉर हा राहतो इनर लूप की कॉलम किती वेळा चालवायचे किती कॉलममध्ये ती स्पेसिफिक गोष्ट आपली प्रिंट झाली पाहिजे. ती काय इंट जे इज इक्वल टू 1 पासून स्टार्ट करा. जेला काय करा तुम्ही लेस दॅन इक्वल टू काय करा 5 करा आणि जेला काय करा तुम्ही 1 1 प्लस करा.
झालं. हा झाला आपली ग्रीड, एक ग्रीड तयार झाली 5 आणि 5 आल्यानंतर काय झालं पाहिजे, जेव्हा लूप संपला आपला, जेव्हा लूप ब्रेक झाला त्याच्यानंतर काय प्रिंट एफ स्लॅश एन करून एक न्यू लाईन क्रिएट झाली पाहिजे. काय प्रिंट एफ स्लॅश एन करून काय होईल, आपली न्यू लाईन क्रिएट झाली पाहिजे. न्यू लाईन क्रिएट झाली म्हणजे काय, न्यू लाईन म्हणजे की आपला लूप जसा ब्रेक झाला तसं काय न्यू लाईन आली पाहिजे. न्यू लाईन आणण्यासाठी काय प्रिंट एफ स्लॅश एन मी करून दिलं. आता नंतर मला समजलं की जसं एक पोझिशन चेंज झाली ना, जसं कॉलम चेंज झाला तसं काय होतं, आपला इन्क्रीमेंट होतं. काय इन्क्रीमेंट होतं, एकनी इन्क्रीमेंट होतं. मग मी काय करतो माहिती, एक व्हेरिएबलच बनवून घेतो वरती. का, कारण की जो काय होणार आहे म्हणजे एक इन्क्रीमेंट करत राहील आणि चेंज झाल्यानंतर काय नवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. जसं की इंट काय करतो मी इथं काय करतो की आता काय पाहिजे, माझं काय झालं आहे जे झालं आहे तिथे काय करतो मी इथं मी काय करतो, एक नम नावाचं एक व्हेरिएबल बनवतो. त्याच्यामध्ये इनिशियली व्हॅल्यू काय राहणार आहे, जेव्हा काहीच नाही तेव्हा इनिशियली काय करतो 1 मी करून देतो. आणि नंतर काय करतो की आता तो 1 झाल्यानंतर लूप जसा कॉलम चेंज होतो तसं काय होतं, तो नम वाढून काय झाला पाहिजे 1चा 2 झाला पाहिजे आणि तो 2 आपला प्रिंट झाला पाहिजे केव्हा, जे इज इक्वल टू 2 ला. मग मी काय करतो, आधी मी काय करतो प्रिंट करून घेतो. प्रिंट एफ काय करतो मी, प्रिंट एफ इथं लिहितो %d आणि कशाला प्रिंट करायचं आपल्याला, कशाला प्रिंट करायचं आहे, जी नममध्ये व्हॅल्यू आहे त्याला काय करा इनिशियली प्रिंट करा तुम्ही आणि नंतर तुम्ही नमला काय करा एकने इन्क्रीमेंट करा. हे कुठून समजलं मला एकने इन्क्रीमेंट करा, कारण मधला लूप काय करतो कॉलमला चालवतो. पण मी बघितलं कॉलम जेव्हा चेंज होते तेव्हा काय होते, एक नंबर एकने इन्क्रीमेंट होतं. काय होतं, एक नंबर एकने इन्क्रीमेंट होतं. म्हणजे कसं F9 करून दाखवतो तुम्हाला बघा. आपल्याला जो पॅटर्न पाहिजे होता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 असं आपल्याला पाहिजे होतं. तो आता इथं प्रिंट झालेला आहे. हा चालतो कसा हे तुम्हाला समजणं जास्त इम्पॉर्टंट आहे. काय एपिक पेन इथं काय करतो, इथं सगळ्यात पहिले काय करतो मी, सगळ्यात पहिले काय केलं, एक नम नावाचं एक काय बनवलं मी, नम नावाचं एक व्हेरिएबल बनायचं. इनिशियली काय 1 आहे. मग इथं चेक होतो की 1 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, आहे तर तुम्ही काय करा खाली या. खाली काय होतं, जे 1 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, आहे तर तुम्ही काय करा नममध्ये जी करंट व्हॅल्यू त्याला प्रिंट करा. म्हणजे काय नममध्ये करंट व्हॅल्यू काय 1 येतं तो आपला प्रिंट होऊन जाईल. नंतर काय करा नमला तुम्ही एकने इन्क्रीमेंट करा, इन्क्रीमेंट होऊन काय झालं आपला 2 होईल. नंतर काय करा जेला तुम्ही इन्क्रीमेंट करा, जे इन्क्रीमेंट काय झाला 2 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, आहे तर तुम्ही काय करा नममध्ये व्हॅल्यू काय 2, त्या 2ला प्रिंट करा. नंतर काय करा नमला परत वाढवा, नमला वाढून काय झालं 3. मग 3 नंतर काय होईल जेला तुम्ही वाढवा, जे काय झाला 3 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, आहे तर तुम्ही काय करा नममधली जी व्हॅल्यू आहे त्याला काय करा प्रिंट करा. नममध्ये आता करंट व्हॅल्यू काय 3, तर 3 आपली इथं प्रिंट होऊन जाईल. असंच काय होईल नम वाढून 4 होईल. 4 झाल्यानंतर आपला लूप पण काय होईल 4, 4 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, आहे तर तुम्ही काय करा नममध्ये जी व्हॅल्यू, नममध्ये आता व्हॅल्यू काय पहिली 3 होती आता काय झाली 4 झाली. तशीच आता नमची व्हॅल्यू परत वाढली 5, मग 5 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, आहे तर तुम्ही काय करा त्या 5ला प्रिंट करा. काय करा 5ला प्रिंट करा. नंतर काय नममध्ये काय होऊन जाईल 6, नममध्ये होईल 6. मग इथं जे वाढून काय होणार आहे, जे वाढून होईल 6, पण 6 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, आहे नाही आहे तर हा लूप काय होईल ब्रेक होईल. ब्रेक झाल्यानंतर आता काय होईल आय इन्क्रीमेंट होऊन काय होईल, आय इन्क्रीमेंट होईल 2 झाला म्हणजे काय नवी रो आली. नममध्ये करंट व्हॅल्यू काय नवी रो आली, मग इथे चेक होईल नवी रो आली काय 2 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, आहे तर तुम्ही काय करा खाली जा. खाली परत काय होईल जे इज इक्वल टू 1 पासून स्टार्ट होईल. 1 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, आहे तर नममध्ये जी व्हॅल्यू, नममध्ये काय व्हॅल्यू आता 6, त्या 6ला प्रिंट करा. नंतर नमला प्लस करा, नमला प्लस करून करत काय करा जेला वाढवा म्हणजे काय पुढं जाऊन काय करायचं आपल्याला 7 8 9 10 नंतर काय 11 12 13 14 15 नंतर काय होईल 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. हे कुठे आय इज इक्वल टू 1 2 3 4 आणि 5, हे काय आयवाला लूप. आणि हा काय जे, कारण काय मी बघितलं की जसं कॉलम चेंज होतं तसं नंबर काय होतं इन्क्रीमेंट होतं. आणि इन्क्रीमेंट होण्यासाठीच काय केलं तुम्ही नम प्लस प्लस केलं, म्हणजे आधी प्रिंट होईल मग इन्क्रीमेंट होईल, आधी प्रिंट होईल नंतर इन्क्रीमेंट होईल. हा पण 1 2 3 4 5 हे काय झाले तुमचे कॉलम नंबर झाले. ही कॉलम जसं चेंज होतं तसं नंबर काय वाढतोय. आणि इकडं पण काय हे रो नंबर आहे, जेव्हा रो नंबर येतो रो पण आपली काय होती अशी चेंज होती 6 7 8 9 10. समजलं कसं होतंय. तर हा झाला क्वेश्चन. हा क्वेश्चन खूप लोकांना इनिशियल लेवल अवघड वाटतो, पण आपण एकदम व्यवस्थितपणे याला समजून घेतलेला आहे. सेम आता तुम्हाला काय करायचं, एक क्वेश्चन आहे होमवर्कला,
तो क्वेश्चनचा जो कोड आहे तुम्ही काय करा कमेंटमध्ये मला सांगा, कमेंट सेक्शनमध्ये करा. मी ज्याचा कोड करेक्ट राहील त्याला काय करेल, ज्याचा कोड करेक्ट राहील त्याला मी तिथे पिन करून देईल सगळ्यात आधी, जो सेंड करेल त्याला. आलं तो कोड मी काय करतो कमेंटमध्ये त्याची पिन करून देईल तिथे. आलं. आता नेक्स्ट काय करायचं आहे मला, तो क्वेश्चन काय आहे ते तुम्हाला दाखवतो. क्वेश्चन असा आहे की ABCDEFGHIJ, जसं की कॉलम चेंज झाल्यानंतर नंबर चेंज होता 1 2 3 4 5, तसंच आता कॅरेक्टर माझं काय झालं पाहिजे, चेंज झाला पाहिजे. याचा कोड सगळ्यात आधी जो सेंड करेल कमेंट सेक्शनमध्ये त्याचं कमेंट काय करेल मी इथे पिन करेल. आलं ते ना. तर आजच्या दिवस एवढंच आहे. बाकीचं मी काय की तुम्हाला ज्या गोष्टी आता ट्रायंगल पॅटर्न आपल्याला स्टार्ट करायचं आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये, सर्व लेक्चर तुम्ही बघून घ्या प्रॉपर वेमध्ये. ज्यांचं अजून बॅकलॉग असेल ते मागचे लेक्चर पण बघून घ्या आणि प्रॅक्टिस करा. मोस्ट ऑफ दी असे क्वेश्चन ट्राय करा ज्यांनी काय होईल तुमचं लॉजिक बिल्ड होईल. तर आजच्या दिवस एवढंच. बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.